नमस्कार मंडळी, गुड इव्हनिंग, नमस्कार महाराष्ट्र। आज आपण चाललेलो आहोत पश्चिम उपनगरातील दहिसर मुंबई या ठिकाणी आपल्या मावशी यांच्या घरी। आपण दिनांक 18 व 19 रोजी पुणे महानगरपालिकेतील जुन्नर तालुक्यातील जिल्हा पुणे या दौऱ्यावर आपल्या सख्या चुलत भावाच्या लग्नाकरिता त्या ठिकाणी गेलो होतो। त्या ठिकाणाहून काही सप्रेम भेट या ठिकाणी आलेली आहे, ती देण्याकरता आपण आता रवाना होणार आहोत। जी की बोलतात गावची आपुलकीची भेट, ती देण्याकरता आपण आता आपल्या सोसायटीतून नालासोपारा स्टेशनवर दहिसर या ठिकाणी जाणार आहोत। आता हा आपण बघू शकता तो म्हणजे कपल स्कूलचा एरिया, आणि आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे नालासोपारा रेल्वे स्टेशन या ठिकाणी। तिथून आपण एकतर AC लोकलने प्रवास करू, नाहीतर आपण फर्स्ट क्लास या दर्जाच्या डब्यातून आपण प्रवास करणार आहोत। ते म्हणजे पश्चिम उपनगरातील शेवटचे टोक असलेल्या दहिसर या ठिकाणी। तर आता आपण थोड्याच वेळात नालासोपारा रेल्वे स्टेशन या ठिकाणी घाटीवाटीच्या या अशा नालासोपाऱ्यातील नालानगर संकेश्वर नगर रस्त्याच्या मार्गिकेतून चाललेलो आहोत। आता आपण पोहोचलेलो संयुक्त नगर या ठिकाणी, जो की नालासोपारा चंदन नाका या ठिकाणचा परिसर आहे। या ठिकाणून हार्डली स्टेशन म्हणजे 5 मिनिटावरती नालासोपारा रेल्वे स्टेशन आहे। पश्चिम रेल्वेचं ट्रॅक आपल्याला समोर दिसत आहे, आणि इथून आता हार्डली स्टेशन 2 मिनिटावर आहे। आता जस्ट आपण पोहोचलेलो नालासोपारा रेल्वे स्टेशन या ठिकाणी। तर आता आपण थोड्याच वेळात या ठिकाणाहून एक अंधेरी स्लो लोकल लागलेली आहे, ती पकडून पुढील प्रवासाकरिता निघणार आहोत। तर लेट्स गो, स्टे ऑन माय व्हिडिओ। आता जस्ट आपण पोहोचलेलो दहिसर रेल्वे स्टेशन या ठिकाणी। आता आपण जाणार आहोत सरस्वती कॉम्प्लेक्स या ठिकाणी, म्हणजेच आपल्या आशिष कॉम्प्लेक्सच्या शेजारी। आपण त्या ठिकाणी अर्धा एक तास आपण त्या ठिकाणी वेट करणार आहोत। त्यानंतर आपण पुण्याचे नालासोपारा या ठिकाणी निघणार आहोत। हा आहे दहिसर स्टेशनचा परिसर। आता आपण पोहोचलेलो दहिसर मार्केट या ठिकाणी, म्हणजेच या ठिकाणचा जो स्टेशनपासून 5 मिनिटाच्या आगे अंतर असलेला दहिसर मार्केट एरिया। या ठिकाणी फिश मार्केट आणि भाजी मार्केट अशा प्रकारातील दोन्ही मार्केट या ठिकाणी आहे। किरकोळ बाजार विक्रेते या ठिकाणी बसलेले असतात, आणि या ठिकाणी बुधवार ते शुक्रवार आणि रविवार डेली भरपूर प्रमाणात ट्रॅफिक असते।
आणि आता आपण बघत असाल तर म्हणजे दहिसर रेल्वे स्टेशनचा परिसर आणि आहे दीपा फॅमिली रेस्टॉरंट आणि बार. आपण आता थोडासा या ठिकाणाहून ते सांगितल्याप्रमाणे मार्गस्थ होत आहोत. तर आता आपण त्या ठिकाणी थोडा वेळ आपण 1-2 तास घालवणार आहोत आणि त्यानंतर पुण्याचं आपण नालासोपारा या ठिकाणी निघणार आहोत. हा जो निसर्गरम्य असा परिसर आहे जसं की खेडेगावात आणि कोकण साईडला जो पट्टा लावला जातो असा हा गोरेगाव फिल्म सिटी सारखा वाटणारा रोड जो की आशिष कॉम्प्लेक्स वगैरे आणि सरस्वती कॉम्प्लेक्स यामधील पट्टा आहे जो की खारकोटी जे वसलेला आहे. आता आपण थोड्याच वेळात गुरुलक्ष्मी CHS या ठिकाणी पोहोचणार आहोत. स्ट्रेट जन आता आपण जस्ट थोड्याच मिनिटामध्ये या ठिकाणी पोचलेलो आहोत ते म्हणजे महालक्ष्मी CHS. आता जस्ट आपण निघालेलो आहोत महालक्ष्मी CHS या सोसायटीमधून आपल्या निवासस्थानी जाण्याकरता म्हणजे नालासोपारा या ठिकाणी जाण्याकरता.